नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मनीषा. स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफस्टाईल बाई मनीषा या चॅनेलवरती. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तसं तर हा ब्लॉग आहे ना 2 दिवसाचा आहे, म्हणजे 2 दिवस शूट केलेला आहे. कारण की ना मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंच होतं की मला ना खोकल्यामुळे ना थोडंसं बोलायला त्रास होत आहे. कारण की मला ना असं बोलताच येत नव्हतं. असं गळ्यामध्ये ना एकदम असं सुया टोचू लागत होतं आणि असं एकदम सारखा बोलायला गेलं ना लगेच खोकला यायचं. त्याच्यामुळे ना मी व्हिडिओच शूटही नव्हतं केलं आणि काही एडिट म्हणजे 4-5 दिवस झालं काही म्हणजे अपलोडही नव्हतं केलं. तर ना चला म्हणलं आज थोडासा म्हणजे आवाजही थोडासा बरोबर येत आहे आणि थोडंसं बोलायला पण बरं येत आहे. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ शूट करत होते. तर इथे ना बाहेर ना म्हणजे जे गॅलरीतलं पाणी धुतल्याच्या नंतर पाणी जे जातं ना तो पाईप आहे ना त्या पाईपातून मोठा म्हणजे उंदीर ते घुस आहे ना ते येते वरती आणि इथे ना झाडांचे पाने वगैरे ते कुरतडत आहे. आता जिथे जाईल तिथं माझ्या झाडांना थोडंसं होईना काही ना काही प्रॉब्लेम होतच चालतोय. तर म्हणलं चला झाडांची माती वगैरे बघून येऊया. थोडीशी मोकळी मोकळी माती केली ना झाडं पण झाडांची लवकर वाढ होते आणि झाडं पण चांगले राहतात. तर त्याच्यामधले गवत वगैरे काढलं आणि झाडं खूप छान आलेले आहेत आणि कोथिंबीरसुद्धा खूप छान आलेली आहे. आणि इथे ना 2च गड्ड्या कोथिंबीर आणलेली, पण गड्ड्या ना खूप मोठ्या मोठ्या होत्या आणि आता ना स्वस्त झाली. त्याच्यामुळे मला चला वड्या वगैरे काहीतरी बनवता आणि कोथिंबीर 2च गड्ड्या आणल्या होत्या ना त्याचं ना माझं 5 ते 6 किलोचं टोपलं आहे ना स्टीलचं ते फुल भरलं होतं. आणि इथे ना आमच्या साईचं कॅमेरा चालू झाला ना आमच्या साईची मस्ती सुरू होते. तर बघू शकता तुम्ही कोथिंबीर किती छान आणि म्हणजे एक टोपलं पूर्ण 2 गड्डीने एक टोपलं पूर्ण भरलेले. तर इथे ना कोथिंबीर आणली होती आणि येताना शापू पण घेऊन आली होती. तर शापू पण छान होती ना. तसं तर मग जास्ती पाऊस पडला ना मी भाज्या वगैरे काही आणत नाही, कारण की खूप असं त्यामध्ये चिखल राहतो आणि त्या भाज्या काही राहत नाहीत. आणि आणलं की लगेच सकाळी सकाळी तेवढं म्हणजे कधी होतं किंवा कधी नाही होत. तसं तर मग जेव्हा मग मी पाऊस कमी होईल किंवा भाजी कोरडी असेल तेव्हाच मी ती भाजी घेऊन येते. आणि इथे ना आमच्या पिल्लूचं चालू होतं, तो मोबाईलवरती काहीतरी पाहतो आणि करून बघतो आणि असं त्याला काहीतरी करायला वेगळं खायला खूप आवडतं. तो सारखं काही ना काय असं बनवायला सांगतो किंवा तो बनवतो स्वतः. मग हे त्याचं चालू होतं तिथं. तर इथे ना सकाळच्याला मी ना कोथिंबीरीच्या वड्या बनवायला घेतल्या होत्या. तर स्वयंपाक वगैरे सर्व झाला होता, पिल्लूचा डबा वगैरे बनवला आणि तो शाळेत जाण्यासाठी तयार होत होता. मग म्हणलं चला आता माझं इकडे ना कोथिंबीरीच्या वड्या एकदम मी सोप्या पद्धतीने बनवते. आपली कोथिंबीर बारीक चिरून धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाकायचं. आपलं थोडंसं लाल तिखट किंवा जिरा पावडर किंवा जिरे, ओवा टाकायचं आणि त्याच्यामध्ये ना तीळ टाकून हिरवी मिरची, लसूण याचं पेस्ट करून टाकायची आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं आणि चाळणीवरती वाफवून घ्यायचं. एक 10 ते 12 मिनिटे या वड्या वाफवून घ्यायच्या चांगल्या आणि अशा कट करून तुम्ही असं कच्ची पण छान लागते खायला वाफवलेली. कोणाला कोणाला वाफवलेलं आवडतं किंवा किंवा कोणाला फ्राय केलेलं आवडतं किंवा कोणाला तळलेलं आवडतं. जसं आवडतं ना तसं तुम्ही करून खाऊ शकता. आणि वरण भातासोबत तर इतकं छान लागतात ना, खूप छान लागतात. तर असं जेवताना थोडंसं असं तोंडी लावण्यासाठी अशा वड्या वगैरे असल्या ना मस्तपैकी म्हणजे जेवण पण खूप छान होतं. तर इथे ना बाहेर सकाळचा इतका पाऊस येत होता ना आणि नेमकं सकाळचाच पाऊस येत होता. सकाळी शाळेत जायचा टायमिंग असतो आणि त्या टायमिंगमध्येच पाऊस येतो आणि त्याच्यानंतर दिवसभर उघडतो. तर आजही तसंच झालेलं होतं. दिवसभर पाऊस उघडलेला होता, पण सकाळी शाळेत जायच्या टायमिंगला ना खूप पाऊस येत होता आणि हा ना वाट बघत होता पाऊस थांबेल म्हणून. कारण की ना तो सायकलीवरती जातो ना आणि सायकलीवरती जाताना ना त्याची थोडीशी पॅन्ट आणि बूट वगैरे भिजतं ना, त्याच्यामुळे थोडीशी वाट बघत होतं. पण पाऊस काही थांबला नाही, चालूच होता. तर तो पावसामध्येच गेला तसाच. आणि इथं तो गेल्याच्या नंतर मग माझी कामं आवरायला सुरुवात झाली. तिकडे ना कोथिंबीरीच्या वड्या शिजायला घातल्या आणि इकडे ना म्हणजे वाफवायला घातल्या होत्या आणि इकडे माझं बाहेरचं आवरून घ्यायला सुरुवात चालली होती. तर बाहेरचं एकदा आवरलं ना मग थोडंसं बरं वाटतं. कारण की एकदम बाहेरून कोण आलं ना हॉलमध्ये तिथे थोडा पसारा दिसला ना मग थोडंसं वेगळं वाटतं. त्याच्यामुळे मग इथे ना देवपूजा पण करून घेतली होती आणि आज आहे ना मला देवघर पण आवरून घ्यायचं होतं. कारण की माझ्या देवघराला ना लॉक वगैरे म्हणजे कोणत्या देवघराला लॉक नसतं, पण ना साई आहे ना असं देवघर इतकं म्हणजे सगळं विस्कटून टाकतो ना, त्याला असं काही लॉक करताच येत नाही. कारण की याला ना ड्रॉवर वरचं एक वडलं ना खालचे दोन्ही पण निघून येतात. एवढं असं ते इझी आहे आणि लगेच बाहेर निघतं ते एकदम असं. त्याच्यामुळे ना ते
साई सर्व ते ड्रावर ओढतो आणि त्यामधले सामान सर्व विस्कटून टाकतो. मग त्याच्यामुळे ना सगळं सामान विस्कटून ठेवल्यासारखं वाटतं. मग ते विस्कटलेलं सामान आपल्याला नाही होत ना. मग किती पण आपण ते 2 दिवसाला जरी आवरलं आणि दिवसाला जरी आवरलं ना, तर साई दिवसातून एकदा किंवा दोनदा ना तिथे जातो म्हणजे जातो ना. आपण देवपूजा करताना पण तो त्यामध्येच सर्व म्हणजे त्यातलं सामान काढतो, त्यात परत ठेवतो. मग ते असं सर्व विस्कटून टाकतो. मग काही कुठलं डब्यात ठेवलेलं असलं, कुठलं काय असू दे, त्याला असं काही म्हणजे विस्कटताना काही सगळं हे विचार करत नाही, तो विस्कटते असं सगळं म्हणजे सगळ्या रानात करून टाकतो. परत आपणच भरतो. मग त्याच्यामुळे ना सगळं पसारा असा विस्कटलेला दिसतो. मग ते आपल्याला बरोबर नाही ना दिसत. जर ते समजा ते ड्रावर लावून पण ठेवलं तरी पण परत उघडल्याच्या नंतर ते आपल्यालाच कसं तरी वाटतं ना विस्कटलेलं सामान. त्याच्यामुळे ना मग सर्व सामान आवरायला काढलं होतं. मग असं एक एक पोर्शन तसं तर दिवसातून रोज काही ना काही आवरायला निघतच असतं. आणि देवघर आहे ना 4-5 दिवस आवरलंच नव्हतं. म्हणलं आता हा रोज एवढा विस्कटतो ना, तर रोज कवर आवरायचं म्हणून मी 2-4 दिवसाला आवरलंच नव्हतं. पण असं विस्कटलेलं सामान बघून ना मला राहवलंच नाही. म्हणलं चला आता आवरून घेऊया. तर स्वच्छ असं पूर्ण सर्व सामानमधलं काढून घेतलं आणि एक ओला कपडा मारून पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर कोरडा कपडा मारून पुसून घेतलं. तर हे चिकटपट्टीचे डाग आहेत ना ते काही निघतच नाहीत. आणि ना चिकटपट्टी लावून पॅक केलं ना म्हणजे त्याला मग असं काढता येत नाही. मग सर्व तिन्ही पण ड्रॉवर लॉक करून चिकटपट्टीनं पॅक करून ठेवते. मग त्याच्यामुळे त्याला उघडता येत नाहीत. आणि मग पण ते चिकटपट्टीचे डाग आहेत ना त्याला ते चिकट तसंच लागून राहिलेलं आहे. त्याच्यामुळे ना तेही मला आज घासायचं होतं, पण आता त्याच्या नंतरच्या वेळेस घासेन, कारण की अजून मला भरपूर कामं पडलेली आहेत. त्याच्यामुळे म्हणलं चला आता आतलं तर आधी आवरून घेऊया, मग त्याच्यानंतर वरचं वगैरे परत घासायला येईल. आणि ना एक फर्निचर पुसताना ना कधी पण असं करायचं की आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तर फॅन आहे ना फुल करायचा आणि त्याच्यानंतर फर्निचर पुसायचं. नाहीतर मग ते ओल्या कपड्याने आपण पुसून घेतलं ना, मग ते व्यवस्थित म्हणजे सुकत नाही आणि ते फर्निचर फुगतं किंवा स्क्रॅच वगैरे हे होतात. त्याच्यामुळे ना केव्हा आपण फर्निचर पुसायला गेलं ना फॅन फुल करायचा पावसाळ्याच्या दिवसामध्ये, कारण की वातावरण पण बाहेर दमट असतं ना त्याच्यामुळे. आणि आज आहे ना मला भगवद्गीतेला कवर पण शिवायचा होता, कारण की आधीचा माझा कवर आहे ना खूप दिवस झाला असं तेल वगैरे सांडल्यामुळे ना खराब झाला आहे. कारण की आणि मी परत तो काही मला काही शिवणं झालंच नाही. तर आज झालं तर मी भगवद्गीतेचा कवर पण शिवायचा आहे मला. कारण की कोणतं पण ग्रंथ किंवा पोथी काय असू द्या ते ना आपण कवरमध्ये म्हणजे कापडी कवरमध्ये घालून ठेवावे असं म्हणतात. त्याच्यामुळे ना आणि मी ना पिशवीमध्येच पॅक करून ठेवली होती. तर आज झालं तर ते पण करून घेईन. आणि पण दिवसभर आपण जे खोकतो ना ते आपण दिवसभर होतच नाही. कधी कधी असं माझं तर खूप वेळा होतं. तर इथे ना बाहेर काढलेला पसारा पण तिकडे देवघर पुसेपर्यंत ना पूर्ण सगळ्या रानात झाला होता. आणि मग चला म्हणलं हे पण आता एकदा आवरून ठेवूयात ना. आणि कसं होतं ते चिकटटेप सारखं सारखं काढून सामान घ्यायचं म्हणलं ना, मग ते चिकटटेपेचं घाण पण त्या म्हणजे चिकट आहे ना ते पण पूर्ण त्या देवघराला लागतं. त्याच्यामुळे मग जे सामान मला लागतं ना रोजचं डेली, समजा अगरबत्ती असेल किंवा आता हळदी कुंकवाचं तर मी साईडलाच काढून ठेवले, कारण की पूर्ण तो देवघरामध्ये लाल हळदी कुंकू वगैरे सांडून ठेवतो. त्याच्यामुळे ते तर मी तिथे ठेवतच नाही, साईडलाच ठेवून दिले. जे धूप असेल किंवा अगरबत्ती असेल जे असेल ना ते मी देवाच्या तिथे खाली थोडासा पाट आहे ना तिथे थोडीशी साईडला जागा आहे ना तिथंच ठेवून देते, कारण की मग मला हे रोज रोज असं उघडणं लागत नाही. आणि सामान मी व्यवस्थित ठेवून एकदा म्हणजे चिकटटेप लावून देते, म्हणजे तो पण सारखं सारखं तिथे जात नाही. पण आता तो ना मोठा झाला ना त्याला ते चिकटटेप पण असं नखाने वरखडून काढायला यायला लागली एका साईडनं, तो ते पण काढून ठेवतो. आणि हे लहान मुलं आहेत ना कधी कुठे जातील आणि काय करतील ते काही सांगता येत नाही. तर चला आता अजून भरपूर कामं आवरायची आहेत. तर सकाळची कामाची सुरुवात तर आता झालेली आहे इथून. तर इथून पुढे पण कामं आवरायची आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा, कारण की तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्रायबर ना पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साहित करतं. तर थँक्यू.